सोलापूरची शेंगदाणा चटणी ही महाराष्ट्रातच नाही तर जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. कारण त्या चटणीची चव, टेक्स्चर हा खूप वेगळा आहे, म्हणून ती प्रसिद्ध आहे. तर अस्सल सोलापूरची ही शेंगदाणा चटणी आज आपण घरी बनवणार आहोत, तेही फक्त 5 मिनिटांमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवणार आहोत. पण चवीमध्ये तुम्हाला कुठलाही फरक दिसणार नाही. अगदी छोटे छोटे टिप्स या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत. त्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर अगदी 5 मिनिटांमध्ये कितीही घाई असली तर झटपट तुम्ही ही चटणी घरी बनवू शकता. या चटणीला एक ओलसरपणा असतो, कारण ही चटणी पारंपरिक पद्धतीने खलबत्त्यामध्ये कुटून बनवली जाते आणि यामध्ये वापरले जाणारे शेंगदाणे हे गावरान शेंगदाणे असतात आणि खलबत्त्यात कुटल्यामुळे त्या शेंगदाण्याला तेल सुटतं आणि त्या तेलामुळे या शेंगदाण्याच्या चटणीला ओलसरपणा येतो. तर अगदी तसाच ओलसरपणा, तोच टेक्स्चर, तोच रंग आणि चव सुद्धा तीच. सोलापुरी चटणीची एक खासियत आहे, ती म्हणजे या चटणीतलं दाण्याचं जे कूट आहे ते कितीही दिवस तुम्हाला हलकं खुसखुशीत लागतं. कारण ही चटणी बनवत असताना खूप साऱ्या अशा टिप्स फॉलो केल्या जातात. तर यातली पहिली टिप्स म्हणजे हे शेंगदाणे भाजत असताना तुम्हाला जाड तळाची कढई घ्यायची आहे, किंवा पातेलं किंवा तवासुद्धा तुम्ही वापरू शकता, पण तो जाड तळाचा असला पाहिजे. त्यामुळे त्यात शेंगदाणे अगदी एकसारख्या रंगावर भाजले जातात. त्यानंतर दुसरी टिप्स म्हणजे गॅसवर तुम्हाला ही कढई ठेवायची आहे. कढई मध्यम गॅसवर गरम करायची आहे. एक अर्धा मिनिटभर गरम झाली की त्यामध्ये शेंगदाणे घालायचे आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे आणि हात बंद न करता आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. कढई हलकी गरम झाल्यानंतर आपण यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत. गॅसची फ्लेम आता मी कमी केलेली आहे आणि हात बंद न करता आता आपण ही शेंगदाणे भाजून घेऊया. तर या ठिकाणी या चटणीचा टेक्स्चर जो आहे तो थोडासा ओलसर असतो. तर आपल्याला इथे कुठल्याही वेगळ्या प्रकारचे शेंगदाणे घ्यायची गरज नाही. तुम्ही कुठलेही शेंगदाणे घेऊ शकता. तर या ठिकाणी जे मी शेंगदाणे वापरत आहे ते अगदी एकसारख्या आकाराचे लहान गोलाकार आकाराचे शेंगदाणे आहेत. यामध्ये तेलाचं प्रमाण जास्त असतं असे मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे हे शेंगदाणे नसतील तर चटणीला ओलावा आणण्यासाठी आपल्याला काय करायचं ते व्हिडिओच्या शेवटी मी सांगितलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता. हलके हलके शेंगदाण्याला डाग पडायला सुरुवात झालेली आहे आणि शेंगदाण्याचा रंगसुद्धा बदललेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये घेतलं तर तुम्हाला कमी वेळ लागणार आहे. जास्त प्रमाणात तुम्ही शेंगदाणे घेतले तर तुम्हाला जास्त वेळ लागणार आहे, कारण आपण ही प्रोसेस मंद गॅसवर करतोय, त्यामुळे वेळ लागणार आहे. तर इथे एक 3 मिनिटं झालेली आहेत. 3 मिनिटानंतर हलका शेंगदाण्याचा रंग बदललेला आहे आणि हे शेंगदाणे हातावरती चोळल्यानंतर अलगद त्याची साल निघाली पाहिजे इतपत ते व्यवस्थित भाजले गेले पाहिजेत. कारण शेंगदाणेच व्यवस्थित भाजले नाहीत तर चटणीला टेक्स्चर किंवा चवसुद्धा तशी येणार नाही. त्यामुळे इथे आपल्याला फक्त जास्त वेळ लागणार आहे. नंतर चटणी वाटायला फक्त 2 मिनिटाचा वेळ लागणार आहे. तर इथे 5 मिनिटं झालेली आहेत. शेंगदाणे अगदी व्यवस्थित भाजलेले आहेत. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. प्लेटऐवजी तुम्ही एका सुती कापडवरती सुद्धा हे शेंगदाणे पसरवून देऊ शकता. तर आता हे आपण थंड करून घेऊया. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला चटणी वाटायला घ्यायची आहे. तर या ठिकाणी 2-3 मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही ते बघू शकता. त्यावरची साल अगदी अलगद निघत आहे आणि खूप क्रंची असे शेंगदाणे हे भाजले गेलेले आहेत. तर या ठिकाणी माझ्या पद्धतीने मी हे सोलापुरी चटणी बनवते. तर यामध्ये आपल्याला यावरची साल काढून घ्यायची आहे, पण पूर्ण शेंगदाण्यावरची आपल्याला साल काढून घ्यायची नाही. अर्ध्या शेंगदाण्यावरची साल काढायची आहे आणि काही शेंगदाणे आपल्याला तसंच ठेवायचे आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. अगदी सहज यावरची साल निघत आहे आणि एकसारख्या रंगावर भाजले गेलेले आहेत. तुम्ही पातळ तळाचं जर पातेलं कढई घेतलं तर ती लवकर तापली जाते आणि त्यामध्ये शेंगदाणे पटकन करपले जातात आणि आतमधून ते तसेच कच्चे राहतात. त्यामुळे ती चटणी जास्त दिवससुद्धा टिकत नाही. अगदी थोड्या दिवसानंतर तिचा कुबट वास यायला सुरुवात होते. तर शेंगदाण्यावरची आपण साल काढून घेतलेली आहे. हातावर चोळून याची साल काढून घेतलेली आहे. आता हे शेंगदाणे सालीपासून आपण वेगळे करून घेऊया.
तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला यामधली साल वेगळी करून घ्यायची आहे। खूप कमी वेळात पटकन हे काम होतं। तर तुम्ही इथे बघू शकता काही शेंगदाण्यावरची साल तशीच आहे आणि काही शेंगदाण्यावरची साल आपण काढलेली आहे। तर आता आपल्याला इथे एक प्रमाण घ्यायचं आहे। जितके तुम्ही शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तर ते मोजून आपल्याला इक्वल भांड्यामध्ये भरून घ्यायचे आहेत। या ठिकाणी मी वाटी घेतलेली आहे। तुम्ही जर जास्त प्रमाणात शेंगदाणे भाजले असतील, चटणी जास्त बनवायची असेल तर मोठं भांडं सुद्धा घेऊ शकता। फक्त एकसारखं भांडं इथे आपल्याला घ्यायचं आहे। तर या ठिकाणी एका वाटीमध्ये आपल्याला पूर्ण वाटी भरून घ्यायची आहे आणि दुसऱ्या वाटीमध्ये भरायला थोडंसं कमी असं आपल्याला हे प्रमाण घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता ह्या वाटीमध्ये शेंगदाणे पूर्ण मी काठोकाठ भरून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या वाटीमध्ये भरायला थोडेसे कमी असं हे प्रमाण आपण घेतलेलं आहे। चला तर मग फक्त 2 मिनिटामध्ये आता आपण ही चटणी बनवून घेऊया। तर सुरुवातीला जे शेंगदाणे आपण वाटीमध्ये जास्त घेतलेले आहेत ते आपल्याला सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत आणि मिक्सरचं जे सगळ्यात लहान भांडं असतं ते भांडं इथे मी घेतलेलं आहे। तर हे शेंगदाणे आपल्याला पल्स मोडवरती फक्त 5 ते 7 सेकंदच वाटून घ्यायचे आहेत। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी ओबडधोबड असे हे शेंगदाणे मी वाटून घेतलेले आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण्याचं कारण म्हणजे ती खूप कमी वेळात तयार होते। तुम्हाला जर घाई असेल तर अशा पद्धतीने तुम्ही सोलापुरी शेंगदाणा चटणी घरच्या घरी सुद्धा बनवू शकता। तर आता आपण हे ओबडधोबड वाटलेले शेंगदाणे एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया। तुम्ही ते बघू शकता काही शेंगदाण्याचे अगदी 2च भाग झालेले आहेत असे आपण हे वाटून घेतलेले आहेत। आता आपण राहिलेले शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत, पण हे शेंगदाणे एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचे आहेत। तर यामध्ये सुरुवातीला तुम्हाला तिखट कितपत आवडतं त्या हिशोबाने यामध्ये लाल तिखट घालायचं आहे। रंग छान येण्यासाठी यामध्ये काश्मीरी लाल मिरची सुद्धा तुम्ही वापरू शकता। त्यानंतर अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि 9 ते 10 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे। आता या चटणीला ओलावा येण्यासाठी काय करायचं, तर इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे। तेल घेऊ नका, कारण तेलामुळे या चटणीला अगदी थोड्याच दिवसात कुबट वास यायला सुरुवात होते आणि ती चटणी अजिबात खावीशी वाटणार नाही। त्यामुळे इथे मी अर्धा चमचा घट्ट असं साजूक तूप घेतलेलं आहे। आता आपल्याला हे पूर्णपणे बारीक वाटून घ्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी या टेक्स्चरमध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आणि तूप घातल्यामुळे याला एक ओलसरपणा आलेला आहे। काही ठिकाणी शेंगदाणे भाजतानाच त्यामध्ये तेल घालून ते शेंगदाणे भाजले जातात, पण तसं केल्यामुळे ती चटणी खूप दिवस राहत नाही। तेलामुळे त्याला एक कुबट वास यायला सुरुवात होते, पण तुपामुळे ह्या चटणीला टेस्ट खूप छान येते आणि ती खूप दिवससुद्धा टिकते। अगदी ग्रेव्हीप्रमाणे आपण हे फाईन असं वाटून घेतलेलं आहे। तर आता इथे आपण जे सुरुवातीला ओबडधोबड असं दाण्याचं कूट वाटून घेतलं होतं त्यामध्ये अगदी बारीक वाटलेलं हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ही चटणी तिखट नसते, यामध्ये फक्त रंग छान येण्यासाठी काश्मीरी लाल मिरची किंवा बेडगी मिरची पावडर वापरली जाते। पण इथे आज मी फक्त आपलं रेग्युलर लाल तिखट वापरलेलं आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे चमचाने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे सर्व एकजीव झालं पाहिजे असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे आणि बघितल्यानंतर तुमच्या लक्षात सुद्धा येत असेल की या चटणीला ओलसरपणा किती जास्त प्रमाणात आलेला आहे। अगदी सोलापुरी चटणीचा टेक्स्चर आलेला आहे, कारण आपण पूर्ण चटणी जर अगदी ओबडधोबड ठेचून घेतली तर त्याला बाइंडिंग येणार नाही। त्यामुळे काही शेंगदाणे आपल्याला ओबडधोबड वाटून घ्यायचे आहेत आणि काही शेंगदाण्याचं कूट आपल्याला मसाले घालून अगदी फाईन असं वाटून घ्यायचं आहे। तुम्हाला मी हातामध्ये चटणी घेऊन दाखवते। अगदी सहज याचा गोळा तयार होत आहे। इतपत आपल्याला ही ओलसर अशी चटणी वाटून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आपण घरच्या घरी सोलापुरी चटणी बनवलेली आहे आणि ते सुद्धा खूप सोप्या पद्धतीने। तर आजची ही सोलापुरी शेंगदाणा चटणी घरच्या घरी सोप्या पद्धतीने आपण दाखवलेली आहे। आजची रेसिपी आवडली असल्यास एक लाईक नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।